तो शेतकरी माझा मित्र होता, त्याच्याकडे अनेक कार्यक्रमाला मी गेलो आहे आणि चष्टामस्करी त्याच्याशी बोलत होतो. मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की मी अशा प्रकारचं वक्तव्य शेतकऱ्यांना संबोधित केलेलं नाही. शेतकरी आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून वादग्रस्त विधान करणाऱ्या कृषी मंत्र्यांकडून अखेर दिलगिरी व्यक्त. न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमात कोकाटेंची दिलगिरी. करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्र आणि स्वीकृती पत्र केलं कोर्टात सादर. करुणा याच पहिल्या पत्नी असल्याचा कागदपत्रांमध्ये उल्लेख, तर पोटगी देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णयही कोर्टाकडून कायम. कलिंगड विक्रीच्या आडून बाळांची विक्री. बदलापुरातील धक्कादायक प्रकार समोर. वन विभागाच्या सतर्कतेनं आरोपीचा पर्दाफाश. संसदेत मंजुरी मिळाल्यानंतर आता वक्फ विधेयकाला राष्ट्रपतींचीही मंजुरी. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर देशभरात वक्फ कायदा लागू. लातूरचे पालिका आयुक्त बाबासाहेब मनोहर यांचा डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार, तर हार्बर मार्गावरील प्रवाशांची ब्लॉकमधून सुटका. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज बैठक. कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात अखिल भारतीय संत समितीची बैठक होणार. आणि देशभरात रामनवमीचा उत्साह. मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन, तर शोभायात्राही काढण्यात येणार. सोलापुरात दूषित पाण्यानं 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाला असून एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतली ही घटना आहे. तर याविरोधात काँग्रेसनं ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. दूषित पाणी पुरवठ्यासाठी जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. दूषित पाण्यानं शाळकरी मुलींचा मृत्यू. काल 10वीचे पेपर देऊन ॲडमिट केले. संध्याकाळी 8 घंट्यातच ते पोरीचं तसं झालं, लहान पोरीचं. एका मुलीची प्रकृती चिंताजनक. सोलापूरकरांना खरं तर 8 दिवसाआड पाणी मिळते आणि त्यातूनही पाणी शुद्ध मिळत नाही. हे महापालिकेचे अधिकारी काय झोपा काढतायत का? महापालिकेविरोधात स्थानिक आक्रमक. बाकीच्या गोष्टी फक्त दंगली सुचतात, त्या ठिकाणी राजकारण सुचतं. हे जे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत त्याच्याकडे कोणी वळून बघत नाही. धिक्कार. मी निषेध करते मुख्यमंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा. शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. 9वीत शिकणारी ममता म्हेत्रे आणि 10वीत शिकणारी जिया म्हात्रे या 2 मुलींचा दूषित पाण्यानं बळी घेतलाय. शुक्रवारी दुपारी 10वीचा पेपर देऊन आलेल्या जियाला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. तिला रुग्णालयात दाखल केलं, पण अवघ्या 8 तासात तिचा मृत्यू झाला. तर जियाची मोठी बहीण भाग्यश्री म्हेत्रे हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माझ्या घरातलं तर एक झालंय आणि त्या साईडला 2 आहेत, दोन्ही बहिणीच आहेत. एकाचा मृत्यू झालाय, अजून एकाचं पोरीचं सांगता येत नाही. 10-15 मिनिटं म्हणून सांगितले डॉक्टर. सध्या 9वीला होती आणि ते पोरी होती ना. काल 10वीचे पेपर दिले. काल 10वीचे पेपर देऊन ॲडमिट केले संध्याकाळी. गरीब कष्टकऱ्यांच्या या वस्तीत कधी 8 दिवसाआड तर कधी 4 दिवसाआड पाणी पुरवठा होतो. मात्र ते पाणी दूषित, दुर्गंधीयुक्त असल्याची तक्रार करण्यात येते. याबाबत वारंवार पालिका अधिकाऱ्यांना सांगूनही कारवाई झालेली नाही असा आरोप स्थानिक करतायत. आणि याच दूषित पाण्यानं त्या 2 शाळकरी मुलींचा जीव घेतलाय.
8 दिवस पाणी येत आहे त्याने रात्री पण 12 वाजता पाणी सुटतंय ना ते पण घाण असतंय मग सकाळ सुटलं तर पण ते पण घाण असतंय आम्ही ते कापड घालून चाळून घेतो. सर्दी खोकला आजारी चालूच आहे, पेशी कमी जास्त हे सगळं चालूच आहे. कोण आमच्याकडे लक्ष देत नाही. आम्ही सिव्हिलला गेलं तर सगळं ऍडमिट होऊन डायरेक्ट म्हणताना मृत्यूच घेऊन यायला लागलेत. आमची आर्थिक परिस्थिती एवढं गरीब आहे की आम्ही जार पाणी सुद्धा आणून पिऊ शकत नाही, कारण इथं सगळेजण बिगारी काम करणारे आहेत. जार पाणी जर आम्ही 25-30 रुपयाला जार पाणी आणलं तरी घरातले सगळेजण पिऊ शकत नाही, म्हणून आम्ही लहान पोरांनाच फक्त जार पाणी देतो. पालिकेकडून होणाऱ्या दूषित पाण्याचं वास्तव समोर आल्यानंतर पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी हे मृत्यू दूषित पाण्यामुळे झाले नसल्याचं सांगत आपली जबाबदारी झटकली आहे. जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याच्याकडून जी प्राथमिक माहिती घेतलेली आहे त्यानुसार जे मेंदू ज्वर ज्याला म्हणून की ज्यामुळे डेंग्यूमुळं झालेला एन्सेफेलायटिस ज्याच्यामध्ये प्लेटलेट्सचा काउंट मोठ्या प्रमाणात कमी होतो, तर त्याचे प्राथमिक निदान झाल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पीडित कुटुंबांची भेट घेतली. महापालिका निवडणुका होत नसल्यानं सामान्यांचा बळी जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मैल मिश्रित पाणी आणि पिण्याचं पाणी हे एकत्रित होतं. पण जर झोन असतो महापालिका असते तेव्हा प्रत्येक उन्हाळ्याच्या आधी हे साफसफाई घेत असते. जिकडे किरकोळ कामं आहे ती करत असते. ह्यावेळेस कोण बघताय मला सांगा? ना नगरसेवक आहे, ना महापौर आहे, ना आयुक्त आहे. म्हणजे महापालिकाच राहिली नाही तर ही कामं कशी होतील आणि बळी कोणाचा जातोय? सामान्य नागरिक. 2 मुलींचा मृत्यू आणि एकीची चिंताजनक प्रकृती यामुळे परिसरातील स्थानिक आक्रमक झाले. मृत मुलींची अंत्ययात्रा थांबवून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पोलिसांच्या मध्यस्थीनं हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. मात्र 2 मुलींचा जीव गेल्यानंतरही पालिकेकडून या वस्तीला दूषित पाणी पुरवठा केला जातोय ही धक्कादायक बाब आहे. त्यामुळे महापालिका आणखी किती जणांचे बळी घेणार हाच खरा प्रश्न आहे. प्रीतम पंडितसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. आता एक सविस्तर बातमी. देशभर आज रामनवमी उत्सव साजरा केला जातोय. साईबाबांच्या शिर्डीत देखील मोठ्या भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीनं राम जन्मोत्सव साजरा करण्यात येतोय. साईबाबांच्या शिर्डीमध्ये 114वा रामनवमी उत्सव साजरा केला जातोय. 3 दिवसीय उत्सवाचा आज दुसरा मुख्य दिवस आहे, तर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. साई मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईनं नटलं असून भक्तांच्या स्वागतासाठी उभारलेली कमान आकर्षण ठरते. पहाटे साईबाबांच्या काकड आरतीनंतर साईबाबांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम देखील पार पडणार असून दुपारी 12 वाजता रामजन्मोत्सव साजरा होणार आहे. राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल झाल्या असून लाखो साई भक्त दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे. तर साई मंदिर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं नटलं असून भक्तांच्या स्वागतासाठी आकर्षक कमान उभारण्यात आली आहे.